वीज कायद्यानुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. गेल्या वर्षी सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीच्या रकमेवरील व्याजापोटी नाशिक मालेगाव अहिल्यानगर मंडळातील एकूण 23,64,872 ग्राहकांना व्याजाच्या रूपाने 24,72,81,000 रुपयांचा परतावा त्यांच्या मागील 2 महिन्यात वीज बिलातून समायोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते आणि त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव आणि वीज वापरानुसार नव्यानं निर्धारित करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका वीज देयकाच्या रकमेएवढी होती. आता वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर RBIच्या दराचा सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीज बिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. या जमा झालेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी नाशिक मंडळातील 10,83,873 ग्राहकांना 14,83,72,000, मालेगाव मंडळातील 3,90,251 ग्राहकांना 2,29,82,000, अहिल्यानगर मंडळातील 8,90,748 ग्राहकांना 7,59,27,000 रुपयांचा परतावा देण्यात आलेला आहे. नाशिक परिमंडळ अंतर्गत संबंधित वीज ग्राहकांना यापूर्वी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले तरी सदर सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.